नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हरिभाऊ लोळे यांच्या राजकीय अस्तित्वाचीच ही निवडणूक लढाई। पुरंदर तालुका शिवसेना प्रमुख हरिभाऊ लोळे यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात उडी घेऊन वीर जिल्हा परिषदेची भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात राजकीय कुरघोडी केली आहे। दादा जाधवरावांच्या तालमीत तयार झालेल्या या कार्यकर्त्यांनी योग्य वेळेतच शिवसेना पक्षात प्रवेश घेऊन आपल्या बुद्धीच्या चातुर्याने शिवसेना पक्ष ताब्यात घेतला व तालुक्याचे शिवसेना प्रमुख पद मिळवले। आपल्या पत्नीला सर्वात जास्त काळ पंचायत समितीचे सभापतीपद शिवसेनेकडून मिळवले, पदरात पाडून घेतले। ज्या पद्धतीने दादा जाधवराव आमदार असताना जिल्हा परिषदेचे सदस्य सुधामराव इंगळे यांनी दादांचे सहकारी या नात्याने दादा जाधवरावांचे लेटर हेड सर्वत्र वापरले। राजकीय सामाजिक कामात तसेच शासकीय कार्यालयात दादा जाधवराव बोलतोय असे म्हणून ते फोन करत असत। तसेच दादा जाधवरावांचे प्रतिनिधी मंडळ सुधामराव इंगळे सर्व शासकीय कार्यालयात व समारंभात ओळखले जात असत। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हरिभाऊ लोळे यांनी आपले शिवसेनेत बस्तान बसवले। शासकीय कार्यालयात आमदार व माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या प्रतिमेच्या नावाचा व पदाचा 100% वापर करून हरिभाऊ लोळे यांनी अनेक कामे करून घेतली। हरिभाऊ लोळे त्यामुळे या परिसरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये ठेकेदार म्हणून प्रसिद्ध झाले। हरिभाऊ लोळे यांच्या कुटुंबाची दुबार मतदार नोंदणी झाली असून सासवड शहराच्या मतदार यादीतही त्यांच्या सर्व कुटुंबियांची नावे आहेत आणि पानवडी या गावातही त्यांची मतदार म्हणून कुटुंबियांची नोंदणी केलेली आहे। सध्या त्यांचे वास्तव्य सासवड येथील बंगल्यामध्ये आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम खाते, ग्रामपंचायती व शासनाच्या विविध योजनांमार्फत निघालेल्या विकास कामांची ठेकेदारी हरिभाऊ लोळे यांनी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। शांत संयमी असलेले हरिभाऊ लोळे आर्थिक परिस्थिती भक्कम होत झाल्यामुळे सध्या चांगलेच आक्रमक झालेले पाहावयास मिळतात। त्यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिले आहे। जिल्हा परिषदेची यावेळची हरिभाऊ लोळे यांची ही निवडणूक साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून जिंकायचीच असा पण त्यांनी केला असून त्यांच्या राजकीय अस्तित्वाचीच ही लढाई ठरणार आहे। धन्यवाद।